हॅलो पांडुरंगा, रामकृष्ण हरी. ॲग्रिकॉस प्रस्तुत हॅलो पांडुरंगा, संवाद विठ्ठलाशी. पांडुरंगा, आज एक साकडं आम्ही 13 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी तुझ्या पायाशी घातलेला आहे. पांडुरंगा, आम्ही सारी शेतकरी माणसं, साधी माणसं, भोळी बावडी माणसं, काळ्या आईची सेवा करत करत आम्ही सगळ्या जगाचं पोट भरायचं काम करतो. पण पांडुरंगा, आमच्यावर एक मोठं संकट आलेलं आहे आणि म्हणून मोठ्या आशेनं पांडुरंगा आम्ही तुझ्या पायाशी आलेलो आहे. पांडुरंगा, मी 2011ला साकडं घातलं आणि पंढरपुरातनं बारामतीला चालत चालत गेलो आणि पांडुरंगा, तू माझ्या शेतकऱ्यांना टनाला 400 रुपये भाव वाढवून दिला. पांडुरंगा, मी 2017ला पुन्हा दुधाचा अभिषेक करून साकडं घातलंय आणि याच देवेंद्र फडणवीसांना दुधाला 5 रुपये लिटरला अनुदान द्यावं लागलं. म्हणजे जेव्हा जेव्हा आम्ही पांडुरंगा तुला साकडं घातलं त्यावेळी तू पावलेला आहेस. गेल्या वर्षी आम्ही पांडुरंगा तुला साकडं घातलं आणि सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या शक्तीपीठ महामार्गाचा मार्ग देवेंद्र फडणवीसांना बदलावा लागला. पांडुरंगा, आता आमच्यावर मोठं संकट आलेलं आहे. 13 जिल्ह्यातल्या 25,000 एकर शेतकऱ्याची जमीन बेचिराख व्हायला लागलेली आहे. पांडुरंगा, त्यातली 20,000 एकर जमीन ही बागायती आहे. शेतकऱ्यांनी 20-20 किलोमीटर 25 किलोमीटरवरनं स्वतःच्या घराघरावर कर्ज काढून पाईपलाईन करून पाणी आणलेलं आहे, सिंचन केलेलं आहे. पांडुरंगा, ही सगळी जमीन आता शक्तीपीठ महामार्गाच्या वरवंट्याखाली जायला लागलंय. पांडुरंगा, आम्हाला वाईट या गोष्टीचं वाटतंय की देवाचं नाव घेऊन आम्हाला फसवलं जातंय. तो कुठला सुरजागडचा गडचिरोलीतला उद्योगपती, त्यानं एक खाण काढलेली आहे आणि त्या खाणीतला निघालेला जो काही मटेरियल आहे त्याला गोव्याला वेगात न्यायचं आहे एक्सप्रेस हायवेवरनं, म्हणून आमची जमीन जायला लागल्यास पांडुरंगा ह्या शक्तीपीठ महामार्गाला. आणि हे लबाड लोक आम्हाला सांगतात की पांडुरंगा, की देवाला जाण्यासाठी आम्ही रस्ता करतोय. पांडुरंगा, आम्ही यांच्याकडे कधी कुठल्याही शेतकऱ्यानं किंवा कुठल्याही वारकऱ्यानं मागणी केली नव्हती, कारण पंढरपूरला यायला पालखी मार्ग प्रशस्त आहे. पांडुरंगा, तुळजापूरला जायला रस्ता प्रशस्त आहे, औंढा नागनाथला जायला रस्ता प्रशस्त आहे, परडी वैजनाथला जायला रस्ता प्रशस्त आहे, कोल्हापूरच्या महालक्ष्मीला जायला रस्ता प्रशस्त आहे. असं कुठलंही देवस्थान नाही, शक्तीपीठ नाही की जिथं जायला भक्तांना त्रास होतोय किंवा ट्रॅफिक जाम होतोय आणि 5-5 तास 6-6 तास रस्त्यावर वाट बघत राहावी लागते. असं कधी झालेलं नाही. पण पांडुरंगा, या उद्योगपतींना खुश करण्यासाठी हे दुष्ट सरकार आमच्या घरादारावर नांगर फिरवा लागलंय. म्हणून पांडुरंगा, मोठी आशा घेऊन आलोय आम्ही तुझ्या पायाशी. पांडुरंगा, तू नाण्याची खीर चाकलीस. पांडुरंगा, तू चोख्याचे गुरं राखलीस. भक्तासाठी तू धावून येतोस. पांडुरंगा, मला त्याचा अनुभव आलेला आहे आणि म्हणून या 13 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या वतीनं आम्हाला वाचव पांडुरंगा. सगळ्यात संतापाची गोष्ट म्हणजे पांडुरंगा, या लोकांनी देवाचं नाव सांगून ज्या सावतामायानं शेतामध्ये शेती करता करता, चिखलामध्ये काम करता करता, कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी म्हणणाऱ्या सावतामायानं अनेक रचना केल्या, अनेक अभंग केले, भक्ती मार्ग आम्हाला दाखवला. पांडुरंगा, त्या सावतामाळ्याचं अरण हे जन्मगाव त्या शक्तीपीठ महामार्गामध्ये बेचिराख व्हायला लागलेला आहे. तिथली एक आजीबाई 80 वर्षाची एप्रिल महिन्यातल्या कडाक्याच्या उन्हात डांबरी रस्त्यावर 2 तास बसलेली होती. पांडुरंगा, तुला पाजर फुटत नाही का? आणि म्हणून पांडुरंगा, या साऱ्या भोळ्या बाबड्या लोकांना वाचव. तमाम महाराष्ट्राच्या वतीनं पांडुरंगा साकडं घालतो, आम्हाला वाचव. मला खात्री आहे तू दयाळू आहेस, तू आमचा आहेस, आमच्या भोळ्या बाबड्या शेतकऱ्याचा देव आहेस, महाराष्ट्राचा आराध्य दैवत आहेस. 25 जुलैला आषाढी एकादशीला तुझी महापूजा करायला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत आहेत. त्यांना सुबुद्धी देव पांडुरंगा, त्यांना त्यांचा निर्णय बदलायला लाव पांडुरंगा. आणि ते जर बदलणार नसतील तर पांडुरंगा, त्यांच्या बरोबर लढायला आम्हाला ताकद दे, बळ दे. पांडुरंगा, शेवटची आशा म्हणून तुझ्याकडे आलोय. मला आणि माझ्या शेतकऱ्यांना नाराज करू नको पांडुरंगा, एवढीच माझी तुझ्या चरणी प्रार्थना आहे.